नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण आज वाल या पिकाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, वाल हे पीक खूपच पैसे देऊन जाणारं पीक आहे। तुम्ही पाहू शकता आता ह्या झाडांना कशा प्रकारे शेंगांची लागण झालेली आहे। आणि या पिकाला जर म्हणलं तर सगळ्यात मोठा जर अटॅक जर म्हणलं तर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा असतो। तर त्या शेंगा पोखरणाऱ्या अळीविषयी आपण आज व्हिडिओ बनवत आहोत। तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात त्रासदायक म्हणलं तर या पिकाला तर अळी असते। तर त्या अळीला कंट्रोल ठेवण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे तर ते आपण जाणून घेऊया। तर शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर म्हणलं तर आपण अळीसाठी जे वालासाठी ते सापळे असतात ते लावून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून नक्कीच आपली जे पतंग वगैरे असतात ती अडकवण्यास मदत येईल आणि अळींचे अंडे घालण्यास त्यांना रोखलं जाईल। तर तुम्ही या पिकावर महागड्या औषधांचा कितीही वापर केला तरी आपण अळी मरणार नाही। पण शक्यतो तुम्ही इमामेक्टिन जे आहे आणि त्याबरोबर सुमोटोमोचं म्युओथ्रिन असेल 25 ml ते वापरू शकताय। सुमोटोमोचं डेनिटॉल 30 ते 35 ml आणि इमामेक्टिन त्यामध्ये ॲड करू शकताय। तर असे जर कॉम्बिनेशन घेतलं तर नक्कीच आपल्या वाल पिकातील 100% अळी ही कंट्रोल राहील। जास्त प्रमाणात जर अळी असेल तर तुम्ही बाहेरचं डिसेस 100 पण वापरू शकता, त्याने पण तुमच्या अळीमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकतात। पाहू शकता कशा प्रकारे जवळपास आता एकरी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न देणारे हे भाजीपाला पिकातील एक शेंगवर्गीय पीक आहे आणि खायला पण एकदम चविष्ट असल्यामुळे ग्राहकांची पण यांना मोठ्या प्रमाणामध्ये पसंती आहे। याची लागवड 8 बाय 2 फुटावरती लागवड केली आहे। आता खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत आणि रेट पण 40 रुपये प्रति किलो याप्रमाणे आहेत। तर या प्लॉटमध्ये जसे आम्ही माहिती सांगितली त्या कॉम्बिनेशन घेऊन एकदम 100% अळी कंट्रोलमध्ये आहे। तुम्ही जे या पिकाला कोराजेन, डेलिगेट अशा प्रकारे अनेक जे कॉम्बिनेशन वापरत आहे, रिझल्ट म्हणावाशी मिळत नाहीत, परंतु तुम्ही जर गॅस पॉयझन जर मॉलिक्यूल जर या पिकाला जर वापरले तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार आहेत। महागडा खर्च करण्यापेक्षा तुम्ही साधे औषधं मारून सुद्धा या पिकाला कंट्रोलमध्ये ठेवू शकताय। तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे शेंगा सेटिंग झालेल्या आहेत। नक्कीच खूप फायदेशीर पीक ठरत आहे हे।